वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे खांब. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. कीर्तनातलं पहिलं वाक्य, कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असा संप्रदाय, वारकरी एक असा संप्रदाय की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण ते इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसतेल एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत जा, ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही, फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, माय सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थच चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव्हायड्युशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते. अहो, संपत्तीचा नियम आहे, जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही, आणि जे कवडीचं काम करीत नाही त्यांना उथाला पैसा. लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना, आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाच्या घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरलं पोरड मधलं डोक्यातून जाईल, घडणार असते. ओ, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गलावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित.
जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव. ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पास आहे दान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पैदा गेले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही. काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली 90 बिल, तिच्यावर धडाकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुंठा ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात घ्याला, जाग्यावर मेला. तरी माणसं म्हणले एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला. याशेत म्हणणार महाराज. हो, एकदा नीती घासळली ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात ती. आता एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकाला घर चहा नाही. नाही नाही, सगळे सकाळी गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पाहतोय. कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा पिताना म्हणणार जीसीबी घातला आपल्यापर्यंत, का तुला खड्डा घ्यायला घातला का? इकडे चहाला पैसे निघाय. चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा. जी माणसं मोजरीला जातात त्यांचा चहा पिणार. तुझ्या माणसांना समाधान नाही महाराज. अहो नाही नाही, आजही पहा तुम्ही, भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती. अहो सर्दी नाही तिला. शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकला येईना तिला. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठोला. त्यालाही दुसरी करता येईना, तूही बोल थांबा. करीना ते गायन 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 बरी पाये बीजा शुभांगे बरी पाये बीजा शुभांगे करीना ते गायन हे महाराज 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 करीना ते गायन बरी पाये बिना शुद्धांगे बरी पाये बिना शुद्धांगे करीना ते गायन हे महाराज बरी पाये बिना शुद्धांगे बरी पाये बिना शुद्धांगे. तर एकदा टाळी वाजवा ना यांच्यासाठी. आणि काय मृदंग वाजवता राव, वा वा. एकदा त्यांच्यासाठी पण वाजवा. वाह वाह. विढाला विढाला. विठाला 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 विठाला. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. ते दरिद्रवान बसायत नाही. ते तोंड सोडून नेंडवाकेला हात लावून, दाढीला हात लावून, तांगडेवर करून गुढी भागवा, याच नाही, याच नाही. ओ लांब भरायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण भामटेवने आपल्या कीर्तनाला बसायचं नाही. इथे येऊन असं बसतोय. आणि तसाच मी आला मग चिंता काय नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवनी कीर्तन ऐकच नाही. नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणून तुया म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा ती जमणार नाही. नको खेदा करू कोणत्या गोष्टीचा नको खेदा करू कोणत्या गोष्टीचा
गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे हरिमुखी गाता अनबली चिंता हरिमुखी गाता अनबली चिंता हरिमुखी गाता अनबली चिंता हरिमुखी गाता अनबली चिंता हरिमुखी गाता हरबली चिंता हरिमुखी गाता हरबली चिंता हरिमुखी गाता हरबली चिंता हरिमुखी गाता हरबली चिंता ज्ञानदेव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्हाला आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? कोण खात रिटायर झाले, काही परमनंट झाले, काहींचे पोर हलकणार आले, बापाला पगार नाही, काही ना पाहुणे येणं, रेंज गेली, काहींची रेंज, काहींचं तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना, काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. MA नाही. कोण खातं MA MA PhD HM कॉमन LBD एडवेस सिनियर केजी ज्युनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BN DED BEd आर्ट ऑन कॉमर्स सायन्स F1 S1 M टेकन B टेकन डेअरिंग डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेट फार्मसी ICT ॲग्रीन MBA BN हृदय रोगतज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुसतज्ञ बाळरोगतज्ञ नेत्ररोगतज्ञ त्वचा रोगतज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोगतज्ञ, रोग गुप्त गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खादेल? MA नाही. अरे बाबा अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. वा पुरावा आहे त्याला 7व्या अध्यायात. हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुळदिवा. अख्खं जग तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. चिंता बिंता करायची नाही, फक्त पटापटा बोलत जायचं. आयुष्यात 4 वाक्य कधी ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही, आणि आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. 1 आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली, दररोज काळी कर, पहिली नाहीत. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथां कादंबऱ्या नका काढू, आई बापांवरती कीर्तन नका करू. 80% आमच्या कीर्तनकारांनी आई बापच भांडवल केलं. रोज उठून अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, बस संपलं कीर्तन. आणि या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं मला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि ऐका ह्या यांनी म्हणायचं काय आईची माहिती सांगितली बाई, माय तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असावा तर माय पाप्याची बापून मला 3 वेळा उचलून आपटलं बाई, पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात ढस रडले गो बाई, ढस रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून आणली. तुला काय माहिती? नाही, आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथां कादंबऱ्या नका काढू. आई बाप सांभाळायला शिका. वा अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्धाश्रमात, आणि तो आईची माहिती सांगितो रडू रडू. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचा बाप आणि वृद्धाश्रमात नाहीत. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्धी कमी आहे त्यांचेच आई वडील, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही, आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात, आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येत तिकडे, ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? ही तिचे वडील आहे. अरे
अरे तोही त्यानं पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो आई रे बेईमान दुनिया आई रे